यानंतर बघूयात आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी होते। सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होणार आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। राष्ट्रवादीमध्ये आज दिवसभरामध्ये अंतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळालं आणि आता सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते आहे। झी 24 तासनं या सगळ्याबद्दल बातमी दाखवली होती आणि त्यावर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। आज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली, सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर अंतर्गत ही काही घडामोडी राष्ट्रवादीच्या घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। आपण बघतोय अजितदादा यांच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूनंतर ती जागा भरायची असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे त्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं आणि सुनेत्रा पवारच या अजित पवारांच्या उत्तराधिकारी असतील, राजकीय वारसदार असतील असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही आलेल्या होत्या। आणि आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते। सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। 2 वाजता बैठक होईल। 2 वाजता बैठकीमध्ये पक्षनेतेपदाची निवड केली जाईल। सुनेत्रा पवार यांना पक्षनेतेपदी त्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। उद्या शपथविधी होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि सुनेत्रा पवार याच आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अर्थातच महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधी गटनेता निवडला जाणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते जे सोपस्कार आहेत ते देखील उद्या पार पडले जातील। गटनेता निवड ही अर्थातच एक फॉर्मॅलिटी असणार आहे राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर गटनेता निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर अर्थातच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडला जाईल। याकरता कॅबिनेट हॉलची मागणी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकरता आता लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाची शपथ कशी घेतली जाईल याकडे नेत्यांचं लक्ष आहे। अगदी मनश्री, एक दुसरी माहिती अशी मिळते की उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी सगळ्या आमदारांची बैठक होणार आहे, त्यानंतर गटनेता निवडला जाणार आहे 2 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता। कसा असणार आहे उद्याचा राष्ट्रवादीचा सगळा कार्यक्रम मनश्री? एकंदरीत उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडेल आणि त्याच्यानंतर हा शपथविधीचा कार्यक्रम घेतला जाईल। खरं तर राज्यपाल हे आज मुंबईच्या बाहेर होते, मात्र अर्थातच जर उद्या शपथविधीचा कार्यक्रम असेल तर राज्यपाल हे मुंबईच्या दिशेने निश्चितपणे आपल्याला येताना बघायला मिळतील। सुरुवातीला 2 वाजता नेत्यांची बैठक पार पडेल, म्हणजेच काय तर गटनेता निवडीची ही बैठक असेल आणि त्याच्यानंतर गटनेता बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांना दिली जाईल असं समजतं आहे। एकंदरीत सुरुवातीला गटनेता निवडला जाणं हे गरजेचं आहे। सुनेत्रा पवार या नव्या गटनेत्या म्हणून निवडल्या जातील। जी खाती अजित पवारांकडे आहेत त्याचं वाटप सुद्धा अर्थातच केलं जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खातं म्हणजे वित्त खातं हे असणार आहे, त्याच्यामुळे वित्त खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतील का यावर मात्र अद्याप उत्तर मिळालेलं नाहीये, त्यावर प्रश्नचिन्ह आहे। मात्र एक निश्चित आहे की उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुनेत्रा पवारांना आता पक्षाकडून पुढे केलं जात आहे आणि अगदी त्या दृष्टीने तातडीच्या हालचाली, वेगवान हालचाली आज आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या। मग मुख्यमंत्र्यांची भेट प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी घेतलेली होती, यांच्यासोबत धनंजय मुंडे सुद्धा होते आणि अगदी स्पष्टपणाने छगन भुजबळ यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की सुनेत्रा पवार याच आमच्या उपमुख्यमंत्री असतील आणि इतकंच नाही तर तातडीनं त्यांचा शपथविधी कसा करता येईल याकरता आपण प्रयत्नशील कसे आहोत हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। एकीकडे विलिनीकरणासाठी शरद पवार पक्षाचे अनेक नेते हे आग्रही असताना दुसरीकडे अगदी तातडीनं
उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अजित पवार पक्षाकडच्या नेत्यांकडनं घेतला जातोय. ही तातडी जर आपण लक्षात घेतली तर निश्चितपणे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये आता मतमतांतर असल्याचं समोर येत आहे. त्याच्यामुळे उद्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर खऱ्या अर्थाने अधिक स्पष्टपणे ही मतमतांतर समोर यायला सुरुवात होईल. कारण शरद पवारांनी आज ज्या प्रकारे नीरा नदीच्या पाहणीच्या निमित्ताने दौरा केलेला होता त्यानंतर एक स्पष्टपणाने लक्षात येते की शरद पवार पक्षाकडनं सुद्धा अनेक नेते हे आता सक्रिय होताना बघायला मिळत आहेत. विलिनीकरणाचा मुद्दा हा मागे पडतोय. तो जोर पकडण्याच्या आधीच ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते. त्याच्यामुळे ही जी तातडी आहे, ही जी घाई आहे ती अनेक राजकीय अर्थ उलगडून सांगणारी आहे. अजित पवार पक्षाच्या अनेक महत्वाचे जे नेते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, अगदी धनंजय मुंडे सुद्धा असतील, या सर्वांनाच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी तातडीनं बघायचं आहे आणि हा निर्णय लवकरात लवकर अंमलात यावा असंही त्यांना वाटतं आहे. याचं कारणच हे आहे की विलिनीकरणाच्या जी मागणी होते तो जो आवाज आहे तो जोर पकडण्याच्या आधीच जर अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री पदाची धुरा ही सुनेत्रा पवारांच्या हातात दिली गेली तर निश्चितपणे पुढे येणारी जी मतमतांतरं आहेत ती टाळता येतील असा एकंदरीत तो राजकीय प्रयत्न असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मात्र सुरुवातीला 2 वाजता गटनेता पदाची निवड, त्याकरता कार्यकारिणी समितीची बैठक आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ असा उद्याचा एकंदरीत सर्व कार्यक्रम असणार आहे.